राज्यातल्या 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. धुळ्यात पिंपळनेर नगरपरिषदेत भाजपा उमेदवार डॉक्टर योगिता चौरे विजयी झाल्या आहेत. धुळ्यात भाजपा आणि शिवसेनेचे प्रत्येकी 8 उमेदवार विजयी झाले आहेत, तर 2 जागांवर अपक्ष निवडून आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतींसाठी मतमोजणी होत आहे. चंदगड नगरपंचायतीमध्ये भाजपाचे सुनील कावनेकर यांचा विजय झाला आहे, तर मुरगुड नगरपालिकेवर शिवसेनेचे 16 नगरसेवक विजयी झाले आहेत. तर नगराध्यक्षपदी सुहासिनी देवी, प्रवीण सिंह पाटील या विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 4 जागांवर विजय मिळवला आहे. बीडमध्ये अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा विजयी झाले आहेत. अहिल्यानगरमध्ये श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार करण ससाणे विजयी झाले आहेत. जालनामध्ये भोकरदन नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मिर्झा समरीन वसीम बेग विजयी झाले आहेत. जालन्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रत्येकी 9 तर काँग्रेसचे 2 नगरसेवक विजयी झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात भिसी नगरपंचायतीमध्ये भाजपाचे अतुल पारवे विजयी झाले आहेत. नागभीडमध्ये काँग्रेसच्या स्मिता खापर्डे तर ब्रह्मपुरी इथं योगेश मिसार विजयी झाले आहेत. सांगलीमध्ये 8 नगराध्यक्षपदांसाठी मतमोजणी होत असून भाजपानं 3 ठिकाणी विजय मिळवला आहे. नाशिकमध्ये भगूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे विजयी झाल्या आहेत. पुण्यात जेजुरी नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला आहे. इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे 17 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ भाजपाचे 2 उमेदवार निवडून आले आहेत. अहिल्यानगरमध्ये नेवासा नगरपंचायतीत महायुतीचे डॉक्टर करणसिंह घुले विजयी झाले आहेत. इथे क्रांतिकारी पक्षाचे 10, महायुतीचे 6 नगरसेवक विजयी झाले. राहता नगरपालिकेवर महायुतीनं एक हाती सत्ता मिळवली आहे. 20 पैकी 19 नगरसेवक महायुतीचे निवडून आले आहेत. नंदुरबारमध्ये शहादा इथं भाजपाचे 20 नगरसेवक तर जनता विकास आघाडीचे 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेचे तुकाराम म्हात्रे विजयी झाले आहेत. पालघर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून शिवसेनेच्या उज्ज्वला काळे आणि भाजपाचे अमिश पिंपळे विजयी झाले आहेत.